आणखी एक मोठी बातमी समोर येते। मातोश्रीवरती आता जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री बाहेर मोठ्या संख्येने जमलेले आहेत। ठाकरे गटाचे 10 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि मुंबईमधल्या 6 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघ ठाकरेंच्या ताब्यात असल्याचं आपण बघितलेलं आहे। अर्थातच या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत, त्यामुळे आता मातोश्री बाहेर जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाचे 10 उमेदवार विजयी झाले, त्यामुळे आता गुलाल उधळला जातोय। अरविंद सावंत यांना देखील आपण पाहू शकतोय मातोश्रीवरती आणण्यात आलेले आहे। ते मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आणि हातात भव्य अशी मशाल घेऊन सर्वांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। आता मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। अनिल देसाई यांचा सुद्धा मुंबईमधून विजयी झालेला आहे। ठाकरे गटाचे 10 उमेदवार विजयी झालेले आहेत। खरं तर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले होते, त्यांनी प्रचार केला होता, रॅली काढली होती, मात्र कसलाच फायदा या ठिकाणी झाला नसल्याचं दिसतंय। पंतप्रधान मोदींची जादू हे मुंबईमध्ये चालली नाही असंच आता म्हणावं लागेल, कारण की आपण पाहतोय ठाकरे गटाचे 10 उमेदवार जे आहेत ते विजयी झाले, मात्र मुंबईमधल्या 6 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय।